संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे सध्या आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। आंतरवाली सराटीमध्ये धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील या दोघांची भेट झालेली आहे आणि सध्या या दोघांमध्ये सुद्धा बंद दाराआड चर्चा सुरू आहे। अगदी पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने ठामपणे उभं असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख या दोघांची सध्या चर्चा सुरू आहे। एकीकडे वाल्मिक कराडची कोठडी आजच कोर्टाने वाढवलेली आहे, आणखी 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती काही गंभीर आरोप केले। या प्रकरणामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेत। आंतरवालीमध्ये देशमुख आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला। आपल्या नवऱ्यावरती अन्याय झालाय आणि आपण सुद्धा मराठा आहोत, त्यामुळे जरांगेंनी आपल्याला सुद्धा न्याय द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केली। मस्साजोगमध्ये स्टंट केला गेला आणि त्या स्टंटमुळे आपल्या नवऱ्याला अडकवलं गेलं असा आरोप सुद्धा वाल्मिक कराड यांच्या पत्नीने केलाय। यापुढे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे ज्यांनी वाल्मिक कराडच्या विरोधात आरोप केलेत त्यांच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू बाहेर काढू असा इशारा सुद्धा वाल्मिक कराडच्या पत्नीकडनं दिला जातोय। फक्त एका फोन कॉलवर तुम्ही 307 कसं काय मागू शकता? 302 किंवा मोकाचा हे तुम्ही कसं काय लावू शकता? फक्त एका फोन कॉलवर। आणि काल जो प्रकार झाला, परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला, मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठेतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर्षाने जाणवलं। माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले, ह्याचा न्याय मी मागायचं कुणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा, की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे। आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे। तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक एक गोष्टी बाहेर काढल्या। मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल, ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर। आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील, ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणीन। आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे? आम्हाला काहीच कसं नाही। बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर वाल्मिक कराड याच्या विरोधात नोंदवले गेलेले गुन्हे आणि वाल्मिक कराडची करण्यात आलेली कोंडी या विरोधात त्याच्या पत्नी एकीकडे आक्रमक होत असताना दुसरीकडे वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमधली कोट्यवधींची प्रॉपर्टी समोर येते। पुण्यातल्या एका उच्चभ्रू सोसायटीतल्या फ्लॅट नंतर नवीन खुलासा झालाय आणि इतकंच नाही तर वाल्मिक कराडची विदेशात सुद्धा संपत्ती आहे असा युक्तिवाद कोर्टात केला गेला। पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील आयवरी इमारतीच्या 6व्या मजल्यावरचा हा 601 नंबरचा वाल्मिक कराडचा 4 BHK फ्लॅट। या फ्लॅटच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली। 4 वर्षांपूर्वी वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजिरीच्या नावे फ्लॅटची नोंदणी झाली। मात्र तेव्हापासून 1.5 लाखांचा कर थकवल्या प्रकरणी पालिकेनं ही नोटीस बजावली। कर भरला नाही तर हा फ्लॅट सील करण्यात येणार आहे। वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे।
सदरची मिळकत ही पार्क स्ट्रीट पार्क आयव्हरी फेज 2 या ठिकाणी औंध रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते. महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी सदर मालमत्तेची नोंद झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर 16 जून 2021 नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित मालमत्ताधारकाकडे भरला केलेला नाही. वाल्मिक कराडचा पिंपरीतील मिकासा बेलामध्ये दुसरा फ्लॅट असून तो मंजिरीच्या नावे असल्याचं उघड झालंय. पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुण्यातील फर्ग्युसन रोडवरच्या वॉल स्ट्रीट या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या नातेवाईकांनी कोट्यवधींची ऑफिस खरेदी केली असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. दुसरीकडे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे असलेल्या ऑफिसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत 611B आणि 619C ही 2 ऑफिसेस आहेत. ती ज्योती मंगल जाधवच्या नावे असल्याचं कागदपत्रातून समोर आलंय. दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. वाल्मिक कराडनं पुण्यातल्या मगरपट्ट्यात संपत्ती घेतल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. पुणे, नगर, बीडमध्ये कराडची संपत्ती असल्याचा आरोप केला जातोय, तर भारताबाहेरही वाल्मिक कराडची संपत्ती असू शकते असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. एकंदरीत कराडावर झालेले आरोप, कोर्टातील युक्तिवाद आणि उघड होणारी संपत्ती पाहता हे प्रकरण पुढील काही दिवस गाजत राहणार हे स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि वाल्मिक कराडच्या याच संपत्ती संदर्भात वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. आपण पाहूया. फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते ही पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून. आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही? आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसीव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला. त्यांनी काय आम्हाला परईला पाठवलेलं नाही. ती लिफाफा तो तिथं चिटकून गेले ते. मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सुद्धा नाही अजून. तिथं त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय अनलिगल गोष्ट नाही आहेत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज. कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज. प्रत्येक जण आपापले घरं दारं करून राहतातच ना. का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे काही झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले? कुणाचं काही हे उबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या आम्ही. आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक सदस्यीय न्यायालयीन समिती सुद्धा आता गठीत करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णय आज जारी झालाय. माजी न्यायाधीश ML तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करणार आहे आणि यामध्ये हत्या प्रकरणातला घटनाक्रम आणि परिणाम याचा सखोल अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर घटनेसाठी कोणत्या व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत याचाही अभ्यास होणार आहे. तर हत्या प्रकरणामध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनानं उचललेली पावलं योग्य होती का किंवा यासारख्या घटना टाळण्यासाठी काय करता येईल याबद्दल सुद्धा ही समिती अभ्यास करेल. आणि या प्रकरणामध्ये आता बजरंग सोनवणे यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत. संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा अपहरण करताना स्विफ्ट गाडी नेमकी कुणाची होती? मारेकरांना राहण्यासाठी घर कुणी उपलब्ध करून दिलं? आणि खंडणीमधले आरोपी कुणाच्या घरात राहिले? त्यांना गाडी कुणी पुरवली? हे सगळं तपासामध्ये समोर यायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनवणेंनी केली आहे. परळी बाहेरचा विषय बराच मोठा आहे. केसमध्ये गुंडांची मोठी प्रवृत्ती निर्माण केली जाते. त्यामुळे इतर आरोपींना सुद्धा मकोका लावावा अशी मागणी बजरंग सोनवणे करतात. बीडमध्ये जमावबंदी लागू असताना परळीमध्ये आंदोलन कसं झालं असा सवालही त्यांनी विचारला. किडनॅपिंग केलं. किडनॅपिंग करताना ज्या 2 गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती? कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला. स्विफ्ट गाडी कुणाची होती? ती कोण मालक आहे? त्याचा ड्रायव्हर कोण आहे? तो कुठं होता? दिल्ली कशी? त्याच्यावर चालवाय कोण? त्याच्यात कोण कोण होतं? हा एक विषय आहे. त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील. दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला आणि वेळ केला ते करू देत,
अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय काय दिलं? जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ, पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ, महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ. यावेळेस त्या दादाने त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं कुठं काय द्यायचं. असं काही काही गोष्टीत पण आता ही करताना बी जरा उशीर झाला का काय असं वाटतंय. दरम्यान मंत्री धनंजय